नमस्कार. तुम्हाला तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता, निगेटिव्हिटी यांना क्लीन्स करायचं आहे का? तर ते क्लीन्स करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे. तुम्ही नक्कीच लक्ष देऊन हा व्हिडिओ ऐका व तुम्ही त्याचे अनुभव घेऊ शकता. तुम्हाला माहिती आहे का? पाणी हे एक जीवित वस्तू आहे. हे तुम्हाला माहिती आहे का? तर पाणी हे एक जीवित वस्तू आहे. मसुरू मोटो मसुरो एमोटो यांनी ना काय केलं तुम्हाला माहिती आहे का? एका वेगवेगळ्या ग्लासमध्ये पाणी भरलं. एका ग्लासमध्ये पाणी भरलं आणि त्याला नाव दिलं पॉझिटिव्हिटी आणि त्या ग्लासबद्दल ना, त्या पाण्याबद्दल ते एकदम पॉझिटिव्ह बोलायला लागले. एक पॉझिटिव्ह इमेज तयार केली आणि ते म्हणजे दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या पाण्याला ना पाण्याला काय केलं माहिती आहे का तुम्हाला? मायक्रोस्कोपमध्ये चेक केलं. तर त्यामध्ये ना एकदम अतिशय छान असं फूल तयार झालं. हे असं ते कशाबद्दल, की आपण पॉझिटिव्ह बोललो, त्या पाण्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी त्यामध्ये उतरली आणि आपण त्याची पॉझिटिव्ह इमेज तयार केली. त्यामुळे त्या पाण्याचा तो जो थेंब आहे, त्याच्यामध्ये हे असे फूल अशा प्रकारे पॉझिटिव्हिटी निर्माण झाली. त्यामुळे पाणी हे एक जीवित वस्तू आहे. तसेच दुसऱ्या ग्लासमध्ये जे पाणी त्यांनी भरलं, त्याच्यावरती त्यांनी निगेटिव्हिटी बद्दल असे बोलले, नकारात्मक गोष्टी त्या म्हणजे पाण्याबद्दल बोलले व इमेज तशी तयार केली आणि इमेज तयार केल्यानंतर ते ते त्यांनी मायक्रोस्कोपमध्ये चेक केलं. तर मायक्रोस्कोपमध्ये ते चेक केल्यानंतर हे असं दृश्य त्यांना जाणवलं, म्हणजे असं तुटक-तुटक असं. ह्याच्यावरूनच तुम्ही विचार करा, तुमच्या मनात जे पॉझिटिव्ह आहे, ते तुम्ही जेव्हा पॉझिटिव्ह बोलता, तर ते पॉझिटिव्हच होत जातं आणि जेव्हा तुम्ही नकारात्मक बोलता, तेव्हा तुम्ही नकारात्मक शोषून घेता व तुमच्या लाईफमध्ये सगळं नकारात्मक घडत जातं. म्हणून मी तुम्हाला काय सांगते, चला तर तुमच्या लाईफमध्ये पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी तुम्हाला माझे हे सेमिनार जॉइन करायला पाहिजे. तर ते तुम्ही बघा काही म्हणजे तुम्ही जेव्हा जॉइन होणार असेल ना, तर तेव्हा कमेंटमध्ये फक्त हाय म्हणून मेसेज टाका. तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये जर खरंच काहीतरी करून दाखवायचं असेल, तर पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या मनातील निगेटिव्हिटी सर्व काही दूर करायला हवी. दूर करायला हवी आहे. तर तुम्हाला मी काय करायचं आहे, आपण होओपनो करायचं आहे. होओपनो करायचं आहे 108 वेळा. चला प्रत्येकाने आपापले डोळे झाका. डोळे झाकल्यानंतर अतिशय श्रद्धेने, तन्मयतेने म्हणायचं आहे. अजिबात डोळे उघडायचे नाहीयेत. श्वास घ्या मोठ्याने. हळूवार सोडा. छातीवरती हात ठेवा आणि म्हणा, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you.
I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. तर मला आता सगळ्यांनी हात एकमेकांवर रफ करायचे आहेत. पूर्ण उष्णता येऊपर्यंत हात रफ करायचे आहेत एकमेकांवर. तेच हात तुम्ही तुमच्या डोळ्यांवर ठेवायचे आहे. ती उष्णता ती ऊर्जा तुम्ही तुमच्यामध्ये क्लीन करून घ्यायची आहे. कसं वाटतंय? चला तर मग तुमचा रिप्लाय कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे होपोनो तुम्ही दिवसातून 2 वेळा करा. तुमची सगळी नकारात्मकता दूर होईल व लवकरच तुम्हाला वर्कशॉपला जॉइन व्हायचं असेल तर मेसेज करा. हाय म्हणून कमेंटमध्ये. थँक यू.